हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। तनिषा भिसे प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच दोषी, तात्काळ दाखल करून न घेणं ही मोठी चूक। आरोग्य उपसंचालकांच्या चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा ठपका। गर्भवतीच्या मृत्यूच्या प्रकरणी माता अन्वेषण समिती धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईचा निर्णय। रुग्णालयाची बदनामी थांबावी यासाठी तनिषा भिसेंवरती उपचार करणाऱ्या डॉक्टर घैसास यांचा राजीनामा, तर 10 लाख मागितल्याचं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून मान्य। तनिषा भिसे यांचा नुसता मृत्यू नाही तर ही हत्या, सुप्रिया सुळेंची भिसे कुटुंबियांना भेटल्याच्या नंतर प्रतिक्रिया। घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला। उज्ज्वला योजनेमधील सिलेंडर आता 550 रुपयांवर, तर बिगर उज्ज्वला योजना सिलेंडर 853 रुपयांवर। मध्यरात्रीपासून दरवाढ लागू। केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपये प्रति लिटरनं वाढ। पेट्रोलियम कंपन्यांना झळ बसणार, ग्राहकांवरती भार पडणार नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामधील दोषी पोलिसांवरती गुन्हे दाखल करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। डीसीपींच्या अध्यक्षतेखाली विशेष एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। प्रशांत कोरेटकरचा कळंबा कारागृहामधला मुक्काम कायम। चार्जशीट फाईल होत नाही तोपर्यंत जामीन देऊ नये, सरकारी वकिलांचा युक्तिवाद। जामीन अर्जावरती 9 एप्रिलला पुन्हा एकदा सुनावणी। ट्रम्प टॅरिफ धोरणाचे जगभरामध्ये शेअर बाजाराला हादरे। मुंबई शेअर बाजार 2200 अंकांनी घसरला। गुंतवणूकदारांच्या 19 लाख कोटींचा चुराडा। जपान, हाँगकाँग, ऑस्ट्रेलियाच्या बाजारामध्ये मोठी घसरण। एकनाथ शिंदेंवरील विडंबनाच्या प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा। मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षणामध्ये 17 एप्रिलपर्यंत वाढ। कामराची मुंबई हायकोर्टामध्ये धाव। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षनेते राहुल गांधींची बेगुसरायमध्ये यात्रा। पलायन रोको नोकरी दो या यात्रेला भरघोस प्रतिसाद। कन्हैया कुमारकडून यात्रेचं आयोजन। विदर्भामध्ये अंगाची लाही लाही। अकोल्यामध्ये पारा सर्वाधिक 44 अंशांवर। नागपूर, अमरावती, बुलढाण्यामध्ये सर्वाधिक तापमान। भविष्यामध्ये पारा 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।